एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आपण पोलीस भरती PYQ अभ्यास करत आहोत। आजच्या सत्रात आपण पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारलेले समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित एकूण 34 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? सातारा पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू या ठिकाणी, मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला होता। पर्यायामध्ये तो ऑप्शन नाही, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। सातारा या ठिकाणी 7 नोव्हेंबर 1900 साली त्यांनी प्रतापसिंग हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता, यामुळे सातारा ध्यानात ठेवायचं। कोल्हापूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये आहे, हे ध्यानात ठेवायचं। परंतु या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते? रत्नागिरी पोलीस भरती 2023चा प्रश्न आहे। तर त्यांचे मूळ गाव होते अंबडवे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव अंबडवे हे कोणत्या तालुक्यातील आहे? रत्नागिरी पोलीस भरती 2018चा प्रश्न आहे। तर अंबडवे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 मंडणगड। प्रश्न क्रमांक 4, सातारा सरकारी हायस्कूलमध्ये सन 1900 मध्ये कोणी प्रवेश घेतला? सातारा पोलीस भरती 2017चा प्रश्न आहे। तर या सातारा हायस्कूलमध्ये, साताराच्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतला होता 7 नोव्हेंबर 1900 या साली, आणि तो प्रवेश दिन महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी प्रवेश दिन म्हणून साजरा केला जातो, हे ध्यानात ठेवायचं आहे। पुढे प्रश्न क्रमांक 5, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? जालना पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे। तर त्यांच्या समाधीस्थळाचे नाव चैत्यभूमी आहे, दादर मुंबई या ठिकाणी, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3। आता पुढे आपण काही महत्त्वाच्या महापुरुषांच्या समाधीस्थळाबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊयात। इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव शक्तीस्थळ आहे। जगजीवन राम यांच्या समाधीस्थळाला समता स्थळ म्हणून ओळखले जाते। राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव वीरभूमी आहे। लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाला विजय घाट म्हणून ओळखले जाते। महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव राजघाट आहे। जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव शांतिवन आहे। मोरारजी देसाई यांच्या समाधीस्थळाला अभय घाट म्हणून ओळखले जाते व चौधरी चरण सिंह यांच्या समाधीस्थळाचे नाव किसान घाट आहे। पुढे प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? वर्धा पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे। तर या ठिकाणी प्रबोधन हे वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केले नव्हते। प्रबोधन हे वृत्तपत्र केशव सीताराम ठाकरे, त्यांनाच प्रबोधनकार ठाकरे असे म्हटलं जातं, तर त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं। बाकी बहिष्कृत भारत, समता, जनता हे तिन्ही वृत्तपत्र बाबासाहेबांचेच आहेत। प्रश्न क्रमांक 7, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली मूकनाईक सुरू केले होते? तर मुंबई पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली मूकनाईक हे वृत्तपत्र सुरू केले होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3। पुढे प्रश्न क्रमांक 8, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतापत्र व रिकामी जागा ही वृत्तपत्रे सुरू केली। SRPF नवी मुंबई पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे। तर जनतापत्र व मूकनाईक हे वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 मूकनाईक। सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकरांचं आहे, ध्यानात ठेवायचं। केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांचं आहे, आणि या केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते, हे ध्यानात ठेवायचं आहे। पुढे प्रश्न क्रमांक 9, कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते? रायगड पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे। तर या ठिकाणी हरिजन हे वृत्तपत्र डॉक्टर आंबेडकरांचे नव्हते, कारण हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांचे आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे। बाकी मूकनाईक, समता, प्रबुद्ध भारत हे तिन्ही वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच आहेत। पुढे प्रश्न क्रमांक 10, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक कधी सुरू केले? रायगड चालक भरती 2023चा हा प्रश्न आहे।
बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी 9 एप्रिल 1927ला चालू केले होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 1927 हे वर्ष योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले? गोरेगाव मुंबई पोलीस भरती 2023चा प्रश्न आहे. तर या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने मूकनायक हे वृत्तपत्र चालू केले होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांचं आहे. बाकी समता, जनता हे बाबासाहेबांचेच वृत्तपत्र आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 12. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केले होते, म्हणजे कोणते वृत्तपत्र सुरू केले हा इथे प्रश्न आहे. भंडारा पोलीस भरती 2017चा प्रश्न आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 समता हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. तर बाकी दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले होते. हे दीनबंधू वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून काम केले आहे. या वृत्तपत्राने दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांचं आहे. बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात. दर्पण हे वृत्तपत्र मराठीतील पहिले मराठी वृत्तपत्र आहे. 6 जानेवारी 1832 हा दिवस महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र केसरी नावाचे कोणतेही वृत्तपत्र नाही. महाराष्ट्र केसरी एक कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रामध्ये घेतली जाते, ध्यानात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण थोडक्यात बाबासाहेब आंबेडकरांचे काही महत्त्वाचे वृत्तपत्रांबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. मूकनायक हे वृत्तपत्र बाबासाहेबांनी 31 जानेवारी 1920ला चालू केले होते. या मूकनायक वृत्तपत्रासाठी राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती आणि या मूकनायक या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी संत तुकाराम महाराजांची वचने असत. पुढे बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र बाबासाहेबांनी 9 एप्रिल 1927ला चालू केले. या बहिष्कृत भारताच्या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाराजांची वचने असत. या बहिष्कृत भारत या वृत्तपत्रामध्ये लोकहितवादी यांचे शतपत्रे बाबासाहेबांनी प्रकाशित केले होते आणि बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र दलित चळवळीचे प्रमुख मुखपत्र म्हणून देखील याला ओळखले जाते. पुढे 1928 ते 30 या काळामध्ये समता नावाचे वृत्तपत्र बाबासाहेबांनी चालू केले. हे समता वृत्तपत्र समता सैनिक दलाचे मुखपत्र म्हणून काम केले आहे. जनता हे वृत्तपत्र 24 नोव्हेंबर 1930ला चालू केले. या जनता वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आणि 1956 साली या जनता वृत्तपत्राचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे ठेवून त्यांनी नवीन प्रबुद्ध भारत नावाचे वृत्तपत्र चालू केले होते. आणि जनता हे वृत्तपत्र स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी एकूण 5 वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले होते. ते म्हणजे मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता व प्रबुद्ध भारत हे या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. प्रश्न क्रमांक 13. यापैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला नाही? कोणता लिहिला नाही हे ओळखायचं आहे. पुणे पोलीस चालक भरती 2024चा प्रश्न आहे. हायकास्ट हिंदू वुमेन हा नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला नाही. हा हायकास्ट हिंदू वुमेन पंडिता रमाबाई यांचा ग्रंथ आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 हायकास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला नाही. द प्रॉब्लेम ऑफ प्रूफी, थॉट्स ऑन पाकिस्तान, ॲनिलेशन ऑफ कास्ट हे तिन्ही ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत हे या ठिकाणी माहिती पाहिजे. पुढे प्रश्न क्रमांक 14. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? कोणतं लिहिलं नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. नागपूर चालक पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे. कास्ट मॅटर्स हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले नाही. तर नांदेड येथील सूरज एंगडे नावाचे एक तरुण व्यक्तिमत्व आहेत, तर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे येथे माहिती पाहिजे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मा, त्यालाच बुद्ध अँड हिज धम्मा असे म्हणतात इंग्रजीमध्ये. शूद्रपूर्वी कोण होते? त्यालाच हू वर द शूद्राज असे म्हणतात इंग्रजीमध्ये. व जातीप्रथेचे निर्मूलन त्यालाच इंग्रजीमध्ये ॲनिलेशन ऑफ कास्ट म्हणतात. हे तिन्ही ग्रंथ बाबासाहेबांचे आहेत हे या ठिकाणी माहिती पाहिजे. प्रश्न क्रमांक 15. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? कोणते लिहिले नाही हे ओळखायचे आपल्याला. नंदुरबार पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे. तर या ठिकाणी इंडिया डिवायडेड हा ग्रंथ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 इंडिया डिवायडेड हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला नाही. बाकीचे ग्रंथ हे बाबासाहेबांचे आहेत. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे?
द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 येते. द लॉ अँड द लॉयर्स हा ग्रंथ महात्मा गांधी यांचा आहे, हे या ठिकाणी माहिती पाहिजे, म्हणून हे पर्याय चुकीचा आहे. द डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे व पर्याय 4 हे या देखील चुकीचा आहे. पुढे प्रश्न क्रमांक 17. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला? औरंगाबाद शहर पोलीस भरती 2021चा प्रश्न आहे. हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना समर्पित केलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले. विठ्ठल रामजी शिंदे हे या ठिकाणी नाही, चुकीचं उत्तर आहे. मार्टिन लुथर किंग अमेरिकेतील वर्णभेदाविरुद्ध समानतेसाठी लढणारे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत, हे ध्यानात ठेवायचं आहे. महात्मा गांधी या ठिकाणी उत्तर येत नाही. 18. प्रश्न क्रमांक 18. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर सन 1957ला प्रकाशित झाला? नंदुरबार पोलीस भरती 2016चा प्रश्न आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हे या ठिकाणी चुकीचं आहे. दी अनटचेबल्स हा ग्रंथ त्यांचाच आहे, परंतु हे चुकीचं आहे. बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत 1957ला प्रकाशित झालेला ग्रंथ आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला होता की कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला, तर या ठिकाणी योग्य उत्तर येतं बुद्ध अँड हिज धम्म. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर सन 1957ला प्रकाशित झाला आहे. प्रश्न क्रमांक 19. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण? परभणी पोलीस भरती 2017चा प्रश्न आहे. तर या ग्रंथाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे प्रश्न क्रमांक 20. दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? नागपूर पोलीस भरती 2017चा प्रश्न आहे. तर प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आपण येथे अभ्यासणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या भरतीसाठी जर याच्यावरती प्रश्न आला तर आपला चुकला नाही पाहिजे. वेटिंग फॉर विजा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र आहे, ऑटोबायोग्राफी आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध MA साठी त्यांनी लिहिला होता. इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा PhD साठी त्यांनी प्रबंध लिहिला होता. दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे, हे पाठ करायचा आहे. हा ग्रंथ त्यांनी DSc या पदवीसाठी प्रबंध म्हणून लिहिला होता. पुढे ॲनिलेशन ऑफ कास्ट, फेडरेशन वर्सेस फ्रीडम, रानडे, गांधी अँड जीना, व्हॉट काँग्रेस अँड गांधी डन टू अनटचेबल्स, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, त्यालाच क्रांती आणि प्रतिक्रांती म्हणतात. रिडल्स इन हिंदुइझम, त्यालाच मराठीत हिंदुत्वाचे कोडे असं म्हणतात. बुद्ध अँड हिज धम्मा मरणोत्तर प्रकाशित, त्याच्यावरती प्रश्न विचारून झाला आहे. बुद्ध अँड कार्ल मार्क्स, मुक्तिकोन पथे, डिक्शनरी ऑफ पाली ग्रामर, एसेस ऑन गीता, थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ त्यांनी माता रमाईस समर्पित केलेला आहे. हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ त्यांनी महात्मा फुले यांना समर्पित केलेला आहे. कास्ट इन इंडियाज, राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन आणि बुद्ध पूजा पाठ हे काही महत्त्वपूर्ण साहित्य आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. पुढे प्रश्न क्रमांक 21. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह 1927मध्ये कुठे केला? जालना चालक भरती 2024चा प्रश्न आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह चौदार तळे महाड या ठिकाणी केला होता, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 चौदार तळे महाडचे सत्याग्रह. काळाराम मंदिरचा सत्याग्रह 1930ला झालेला आहे, म्हणून हे पहिला सत्याग्रह नाही, हे चुकीचं आहे आणि बाकी पर्यायाचा इथे संबंध नाही आहे. प्रश्न क्रमांक 22. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता? तर SRPF पुणे 2023चा प्रश्न आहे. तर या चौदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी 20 मार्च 1927ला केला होता, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 20 मार्च 1927ला महाडचे चौदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी केला होता. प्रश्न क्रमांक 23. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले होते? बीड पोलीस शिपाई चालक भरती 2021चा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 25 डिसेंबर 1927ला त्यांनी मनुस्मृती दहन केलं होतं, म्हणून येथे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. बाकी पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 24. बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? नाशिक पोलीस भरती 2023चा प्रश्न आहे. तर या ठिकाणी अशी घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी केली होती, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 येवला. पुढे माणगाव परिषद महत्त्वाची होती, याबद्दल आपण सविस्तर पाहिलं आहे. या माणगाव परिषदेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक दिवस केवळ अस्पृश्यांचे नाही तर संपूर्ण भारताचे नेते होतील असं भाकीत केलं होतं. ही माणगाव परिषद महत्त्वाची आहे. महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह, तो पहिला सत्याग्रह ध्यानात ठेवायचा आहे. आणि नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षा 14 ऑक्टोबर 1956 हे ध्यानात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 25, डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती? नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2017चा हा प्रश्न आहे. तर 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी दीक्षा घेतली होती, धर्मांतर केलं होतं. ते ठिकाण होतं नागपूर या ठिकाणी आणि तारीख होती 14 ऑक्टोबर 1956, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? तर भंडारा ग्रामीण चालक पोलीस भरती 2021चा प्रश्न आहे. तर 14 ऑक्टोबर 1956 हा तो दिवस होता ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता. आणि पुढे 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूर या ठिकाणी त्यांनी धम्मदीक्षा दिली होती आपल्या अनुयायांना, म्हणून 16 ऑक्टोबर 1956 चंद्रपूर ध्यानात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये संघटना, सत्याग्रह, परिषदा व इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूयात, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला आपल्याला प्रश्न कसाही आला तरी आपला सुटला पाहिजे. सर्वप्रथम आपण काही महत्त्वाच्या सत्याग्रह व सभा परिषदा पाहूयात. 21 व 22 मार्च 1920 साली माणगाव परिषद भरवली होती. कोल्हापूरचे प्रमुख पाहुणे होते शाहू महाराज. याच ठिकाणी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचेच नाही तर संपूर्ण भारताचे नेते होतील भविष्यात असं भाकीत केलं होतं. आणि पुढे 20 जुलै 1924ला बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना झाली होती. या सभेचे महत्त्वाचे ब्रीदवाक्य होते शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पुढे 20 नोव्हेंबर 1926ला समता सैनिक दलाची स्थापना केली. 4 सप्टेंबर 1927ला समाज समता संघाची स्थापना केली होती. आणि या समाज समता संघाचं एक शाखा होती लोकमान्य टिळकांच्या पुण्यातील गायकवाड या वाड्यामध्ये. त्यांचे श्रीधर पंत टिळक हे लोकमान्य टिळकांचे मुलगा होता. त्यांनी या संघाची शाखा आपल्या वाड्यामध्ये चालू केली होती. 20 मार्च 1927ला महाड सत्याग्रह, चौदार तळ्याचा सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी व समतेसाठी केलेला जगातील पहिला सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. 25 डिसेंबर 1927 या दिवशी मनुस्मृतीचे दहन केले होते. यावर पण प्रश्न विचारून झालेला आहे. काय महत्त्वाचे मंदिर सत्याग्रह आपल्याला माहिती पाहिजे. पार्वती मंदिर पुणे या ठिकाणी त्यांनी सत्याग्रह केला होता मंदिर प्रवेशासाठी. 3 मार्च 1930ला काळाराम मंदिर, नाशिक येथील काळाराम मंदिर या ठिकाणी प्रवेशासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. पुढे 15 फेब्रुवारी 1928ला अंबादेवी मंदिर अमरावती येथील आहे. हे नेतृत्व पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये हा सत्याग्रह होता. तर या अंबादेवी मंदिर सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहभाग घेतला होता, हे ध्यानात ठेवायचं आहे. पुढे काय महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. 1930 ते 32 दरम्यान झालेल्या तिन्ही गोलमेज परिषदांना हजर राहिलेले महत्त्वाचे व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ध्यानात ठेवायचं आहे. 24 सप्टेंबर 1932ला महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान पुण्यातील येरवडा जेल येथे पुणे करार झाला, हे माहिती पाहिजे आपल्याला. 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती बाबासाहेबांनी. 18 व 19 जुलै 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती. 30 सप्टेंबर 1956ला रिपब्लिक ऑफ इंडिया या पक्षाची स्थापनेची घोषणा केली, परंतु तो पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापन करू शकले नाहीत, कारण 6 डिसेंबर 1956ला त्यांचं परिनिर्वाण झालं. पुढे चालून 3 ऑक्टोबर 1957ला बाबासाहेबांच्या अनुयायांनी नागपूर या ठिकाणी या रिपब्लिकन ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना झाली होती, हे ध्यानात ठेवायचं आहे. पुढे काय महत्त्वाचे शैक्षणिक घडामोडी. 8 जुलै 1945ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. याच पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत 20 जून 1946ला मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन केले व पुढे चालून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 19 जून 1950ला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. भारत सरकारतर्फे पंचतीर्थ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित स्थळांची घोषणा केलेली आहे. त्यामध्ये जन्मभूमी महू मध्य प्रदेश येतं, डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारक परिनिर्वाण भूमी दिल्ली या ठिकाणी 26 अलीपूर रोड दिल्ली येथे ते स्मारक आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेब राहत होते दिल्लीमध्ये असताना, तेथेच त्यांचं निर्वाण झालेलं होतं. पुढे दीक्षाभूमी धर्मांतर स्थळ नागपूर महाराष्ट्रामध्ये, चैत्यभूमी समाधीस्थळ मुंबई महाराष्ट्र,
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर स्मारक शिक्षणभूमी लंडन येथील त्यांचं वास्तव्याचं ठिकाण हे भारत सरकारने पंचतीर्थ म्हणून घोषित केले आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील काही महत्त्वाचे पंचतीर्थ म्हणून घोषित केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित महत्त्वाचे 5 स्थळं, त्यामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे 3 सारखेच आहेत. जन्मभूमी, आंबेडकर राष्ट्रीय स्मारक दिल्ली आणि भीमराव रामजी आंबेडकर स्मारक लंडन, हे तिन्ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या पंचतीर्थामध्ये सारखेच आहे. तर महाराष्ट्र सरकारच्या संबंधामध्ये पंचतीर्थांमध्ये 2 वेगळे ठिकाण आहेत, हे 2 महत्त्वाचे ध्यानात ठेवायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आंबडवे हे त्यांचं जन्मगाव आणि दुसरं बाबासाहेब आंबेडकर स्मारक समतेचा पुतळा मुंबई, त्याला. प्रश्न क्रमांक 27, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले होते? रायगड पोलीस भरती 2021चा प्रश्न आहे. तर सर्वप्रथम ते पश्चिम बंगाल या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले होते. त्या ठिकाणी जोगेंद्रनाथ मंडल यांनी त्यांना सहकार्य केलं होतं. पुढे चालून आपल्या भारताची फाळणी झाली व पूर्व पाकिस्तानमध्ये त्या मतदारसंघ जिथून बाबासाहेब निवडून गेले तो मतदारसंघ पाकिस्तानमध्ये विलीन झाला, म्हणून त्यांना पुन्हा मग मुंबई या ठिकाणाहून ते विधानसभेवरती त्यांची निवड होते मुंबई येथील मतदारसंघामधून. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल. 28 प्रश्न, हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांची आहे असे कोणी म्हटले आहे? जालना पोलीस भरती 2017चा प्रश्न आहे. तर असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पुढे प्रश्न क्रमांक 29, विवाह, घटस्फोट, वारसा, पोडगी आदी संबंधी तरतूद असणारे हिंदू कोड बिल संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता? SRPF सोलापूर पोलीस भरती 2016चा प्रश्न आहे. तर हिंदू कोड बिल संसदेमध्ये मांडूनही मंजूर न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला राजीनामा दिला होता. भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती आणि त्यांनी हे बिल पास न झाल्यामुळे त्यांनी आपला राजीनामा दिला होता, हे आपल्याला माहिती पाहिजे. प्रश्न क्रमांक 30, राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे वचन कोणाचे आहे? भंडारा पोलीस भरती 2016चा प्रश्न आहे. तर असे वचन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 30चं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे प्रश्न क्रमांक 31, तिन्ही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाजसुधारक कोण होते? हा प्रश्न गोंदिया पोलीस भरती 2023चा आहे. तर तिन्ही गोलमेज परिषदांना हजर राहणारे समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा गांधी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदांना हजर होते, हे ध्यानात ठेवायचं आहे, म्हणून हे चुकीचं आहे. सरदार वल्लभभाई पटेल तिन्हीपैकी कोणत्याही गोलमेज परिषदेला हजर नव्हते, म्हणून हे देखील चुकीचं आहे. लोकमान्य टिळकांचं 1 ऑगस्ट 1920लाच निधन झालं होतं आणि गोलमेज परिषदा 1932 ते 32 दरम्यान भरलेल्या होत्या, म्हणून हा देखील पर्याय इथे चुकीचा आहे. पुढे प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. धुळे पोलीस भरती 2023चा प्रश्न आहे. तर या ठिकाणी समाधीस्थळ व महापुरुषांचे नाव दिलेले आहेत. महात्मा गांधी राजघाट योग्य जोडी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी हे चुकीची जोडी आहे. आपल्याला चुकीची जोडीच ओळखायची होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समाधीस्थळ दीक्षाभूमी येथे नसून चैत्यभूमी मुंबई येथे आहे. प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 येतं. इंदिरा गांधी यांचं समाधीस्थळ शक्तीस्थळ बरोबर आहे. लाल बहादूर शास्त्री यांचं समाधीस्थळ विजयघाट हे देखील बरोबर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. इथे देखील चुकीचं काय हे ओळखायचं आहे. अमरावती पोलीस भरती 2023चा प्रश्न आहे. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले ही जोडी बरोबर आहे, आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद ही देखील जोडी बरोबर आहे. ब्राह्मो समाज राजा राममोहन रॉय ही देखील जोडी बरोबर आहे. इथे डिप्रेस्ड क्लास मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जोडी चुकीची आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. कारण डिप्रेस्ड क्लास मिशन हे या संस्थेची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली नाही, हे या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. प्रश्न क्रमांक 34, देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा कोठे आहे? आता या ठिकाणी ध्यानात ठेवा, हे 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा हैदराबाद येथे बांधण्यात आलेला होता. तर हे या ठिकाणी, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. परंतु जर आता पुढे जर प्रश्न विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा कुठे आहे, तर आता येणाऱ्या भरतीसाठी त्याचं उत्तर असेल विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी.
त्यावेळचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी होते. तर त्यांनी सामाजिक न्यायाचा पुतळा या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा विजयवाडा या ठिकाणी उभारला आहे. तर हा जगातील सर्वात उंच 50 पुतळ्यामध्ये याचा समावेश होतो. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा हे हैदराबाद येथील स्थापन केलेला पुतळा आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर बाबासाहेबांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा अमेरिकेमध्ये आहे, हे ध्यानात ठेवायचं. त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभेला 100 वर्षे पूर्ण होत झालेले आहेत. या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 20 जुलै 1924ला झाली होती. संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचे ब्रीदवाक्य होते शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि आंबेडकरांनी स्थापन केलेली पहिली सार्वजनिक संघटना म्हणजे कोणती, तर ती बहिष्कृत हितकारणी सभा. पाक्षिक या बहिष्कृत हितकारणी सभेचे होते बहिष्कृत भारत. त्याची स्थापना, या वृत्तपत्राची स्थापना 3 एप्रिल 1927ला केली होती. आणखी एक पुतळा ध्यानात ठेवा, स्टॅच्यू ऑफ नॉलेज महाराष्ट्रातील लातूर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि त्या स्टॅच्यू ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचा पुतळा, त्या लातूर येथील ज्ञानाच्या पुतळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. त्याचं लोकार्पण आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांनी केलं होतं. त्याला MPSC ग्रुप सी ला प्रश्न विचारून झालेला आहे, म्हणून ती माहिती आपल्याला ध्यानात ठेवायची आहे. आपले चॅनल आहे SS गायकवाड, यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आहे. आपण तेथे जोडले जाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.